प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में केंद्र सरकार के 12 वर्षों के कार्यकाल में भारत ने याचक की भूमिका से निकलकर आत्मनिर्भर राष्ट्र के रूप में दुनिया के सामने स्वाभिमान के साथ खड़े होने की ऐतिहासिक यात्रा तय की है। यह गौरवपूर्ण उद्गार महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने व्यक्त किए। वे रविंद्र नाट्य मंदिर के आयोजित राष्ट्र निर्माण की तपपूर्ति इस विशेष स्मारिका के प्रकाशन समारोह में बोल रहे थे। इस अवसर पर भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान, इनके साथ मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, सुनील राणे, योगेश सागर, निरंजन डावखरे, संजय कुटे और अमित साठम यह भी उपस्थित रहे। सर्व माध्यमांमध्ये काम करणाऱ्या आज आपण ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थिती दाखवली। प्रसार माध्यमांनी सुद्धा आजचा देशासाठी आणि देशवासियांसाठी महत्त्वाचा असणारा हा विषय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर पासून आजपर्यंतची 12 वर्ष एक तप, या एक तपामध्ये 12 वर्षामध्ये त्यांनी या देशाला आणि देशातील असणारी भौगोलिक परिस्थिती आहे, निसर्गाची असणाऱ्या परिस्थितीपासून वेगवेगळ्या परकीय असणाऱ्या गुणांच्या संदर्भाबद्दल असणारी परिस्थिती की ज्यामध्ये ताकदीने राष्ट्राला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे आहे ते करण्याचं काम केलं। युपीएचं प्रदीर्घ काळ चाललेलं सरकार आणि या सरकारने काही गोष्टी या देश हिताच्या त्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि या 12 वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे निर्णय घेतले, मग ते निर्णय आपण सर्वांनी पाहिले असतील, अनुभवले असतील। देश एक वेगळ्या दिशेने जगभरामध्ये जाताना आम्हाला सरकारला दिसतो। प्रत्येक क्षेत्रामध्ये छाप पाडण्याचं काम हे देशातील असणाऱ्या विविध गुणांमुळे झालं हे आपण सर्वांनी पाहिलं। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने एक प्रयत्न केला की आपल्याला या 12 वर्षामध्ये 12 विषय घेऊन खरं तर एका कॉम्पिटेबल बुक मध्ये हे सर्व विषय ते आपल्याला मांडता येतील का, तर ते कदापि मांडता येणार नाही। परंतु तरी सुद्धा एक प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो का, आणि म्हणून हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाने केला आणि त्या आज प्रकाशन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या हस्ते आज झालं। खरं तर आपण त्यांना देवेंद्रजींनाही बोलतात, जसे नरेंद्र मोदीजी 24/7, त्याचप्रमाणे देवेंद्रजी 24/7 हे देशहित आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये
अंमल करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतात केंद्रातलं प्रत्येक धोरण हे राज्यामध्ये कसं अवलंब करता येऊ शकतं यासाठी सातत्याने रात्रीचा दिवस करत असतात. त्यामुळे त्यांच्या हस्ते आज त्याचं प्रकाशन झालंय आणि आपण सर्वांना विनंती आहे की हे पुस्तके आपण पाहिल्यानंतर प्रयत्न जो आम्ही केलाय प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमधून जी माहिती ही जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी या सर्वांचं सहकार्य हे अपेक्षित आहे. आपण द्याल याची खात्री आम्ही वेगवेगळ्या कामांचा आढावा या पुस्तकातून घेतोय. विरोधक असतील ते मात्र आरोप करतायत की 12 वर्षामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. आज सुप्रिया सुळे देखील टीका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सरकारच्या हातात हात घालून काम करायला तयार आहोत. सरकारने आम्हाला विश्वासात घेतलं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज ज्यावेळेला प्रॉफिटेबल बुक किंवा तयार केलाय अनेक जण असा प्रयत्न करू शकतील, अनेक जण यापेक्षाही चांगलं प्रॉफिटेबल होऊ शकतील. परंतु यामध्ये प्रत्येक विषयाच्या नंतर एक प्रगती पुस्तक म्हणून एक पान हे ठेवलेले आहे. त्यामुळे 2014च्या अगोदरची युपीएची असणारी परिस्थिती आणि मग त्यामध्ये झालेला बदल, एक ओळीमध्ये त्यावेळीची असणारी परिस्थिती आणि आता झालेला बदल, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या. खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी एक 2000 पानाचं पुस्तक सुद्धा तयार करता येऊ शकतं. परंतु छोटे छोटे विषय ज्या विषयामुळे झालेले बदल हे त्यामध्ये नमूद केले की जे सहजपणे बोलता बोलता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल.